मी अरविंद आठले. आज आपण कटाची आमटी करणार आहोत. त्यात हे पुरण शिजवलेलं आहे. साधारणपणे 1.5 वाटी हरभऱ्याची डाळ आणि तेवढीच गूळ असं करून शिजवलं आहे भरपूर व्यवस्थित पाणी घालून. आणि हे पुरण तयार होतं. ते यातलं पाणी आपण काढून ठेवलं, ज्याला कट म्हणतात. तर हे पाणी आपण काढून ठेवणार आहोत. ही कटाची आमटी अतिशय छानच लागते, सुंदर. मला तर खूप आवडते. तर हे आता आपण त्यातलं कटाच्या ह्याच्यातलं पाणी काढून ठेवलं आहे आणि वरचं जे शिजलेला पुरण आहे ते वेगळं काढलेलं आहे. ते पुरण आपण नंतर बारीक करणार आहोत मिक्सरमध्ये किंवा ह्याच्यामध्ये. छान ते बारीक करून मग त्याच्या पोळ्या करणार पुढे त्याच्या गोळ्यामध्ये. आता इथून पुढे कटाची आमची कशी करायची आमटी हे आता आपण बघणार आहोत. तर हा आपण कट काढून ठेवलेला आहे. मग अशी कट कसा काढला हे तुम्हाला मी सांगितलं. त्याच्यानंतर हे साहित्य घेतलेलं आहे. थोडं गूळ आहे ह्याच्यामध्ये, वेलदोडा आणि लवंग आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, कढीपत्ता घेतलेला आहे आणि तेजपान घेतलेलं आहे. नंतर हे मिसळण्याचं साहित्य तिखट मीठ जे काय लागेल ते सगळं घ्यायचं आहे. नंतर हे जो थोडंसा पुरण वाटलेलं आहे ते थोडं काढून घेतलं आहे. ह्या कटाच्या पाण्यात ते थोडंसं मिसळावं लागतं. हा कोकम घेतला आहे. आमसूल वापरलं तरी चालेल. कोकम म्हणजे आगळ आहे. त्याच्यानंतर हे जे सुकं खोबरं आहे, जिरं आहे आणि लवंग वेलदोडा यांची भाजून ही पावडर तयार केलेली आहे, ही आपल्याला लागेल. वाटलेलं पुरण आपण घेतलेलं होतं थोडंसं, एक पाववाटी. ते ह्याच्यामध्ये आता पाणी घालणार आपण आणि ते छान सगळं त्या ढवळून घेणार व्यवस्थित, एकजीव असं साधारण व्हावं. आमटी थोडी घट्ट व्हावी एवढं त्याचं उद्दिष्ट आहे. त्या कटाच्या पाण्यामध्ये मिसळणार आहोत आणि हे ढवळून घेणार आपण. आणि कटाची आमटी करण्यासाठी हे छान आता बऱ्यापैकी घट्ट असलेलं पाणी फोडणी करणार आहोत. पहिला तेल घेतलं, चांगलं तापल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकली, जिरं टाकलं आणि थोडी हळद टाकली, हिंग टाकला. त्यानंतर हे तेजपत्ता आणि कडुलिंब हा टाकला. त्याच्यानंतर लाल मिरच्या आपण घेतल्या होत्या त्या टाकलेल्या आहेत. थोडा गॅस यावेळी बारीक केला आपण. ते चांगलं छान ढवळून घ्यायचं व्यवस्थित. आणि आता हे आपण कटाचं जे पाणी बाजूला काढलेलं होतं ते त्यात घालणार. ढवळून घ्या व्यवस्थित. थोडा गूळ घालतो आहोत. हे आता तिखट घालतो आहोत. थोडा मसाला घालतो आहोत आणि हे आता छान ह्याला उकळी येऊ द्यायची. छान आता हे छान उकळते आहे. उकळली की थोडीशी ती घट्ट होईल. सध्या थोडी पातळ आहे पण ती उकळल्यानंतर छान घट्ट होईल. थोडीशी चव पाहायची आणि मग त्यात जे कमी जास्त तिखट मीठ काय जसं आंबट गोड जसं तुम्हाला हवा असेल तसा बदल करायचा. अतिशय सुंदर अशी ही कटाची आमटी असते. नुसती प्यावी इतकी ती छान लागते. आता ह्याच्यात शेवटी आपण थोडीशी कोथिंबीर घालणार. एक छान असा काळपट मस्त असा मसाल्याचा असा त्याला एक रंग येतो. अतिशय सुंदर अशी ही आपली होते आहे. ही गार झाली की थोडी अजूनही घट्ट होईल थोडीशी. आणि अतिशय सुंदर असा आपला आजचा हा भाग संपलेला आहे या ठिकाणी, कटाची आमटी.